लाडक्या बहिणींसाठी आली या मोठी आनंदाची बातमी। बऱ्याच बहिणी देखील समोरच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, म्हणजेच की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी मिळणार आहे अशी प्रतीक्षा देखील लाडक्या बहिणी करत होत्या। आता याचमध्ये लाडक्या बहिणींसाठी आली एक मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील लाडक्या बहिणी असाल आणि तुम्ही देखील जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जानेवारी चा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये जर तुम्ही देखील असलेल्या महिला असाल तर तुमच्यासाठी आली या मोठी आनंदाची बातमी। तुमच्यासाठी देखील हप्ता टाकण्यामध्ये येणार असून तुम्हाला देखील जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करायची कुठलीही अडचण, कुठलीही काळजी करायची गरज देखील राहिली नसून आता तुम्ही देखील जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार अशा प्रतीक्षेत असलेल्या महिला असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आलीच आली। त्याचबरोबर देखील एक मोठी आनंदाची बातमी आलीच आहे। त्याचबरोबर तुम्हाला देखील आता ज्या महिलांचे थकवीत हप्ते होते, म्हणजेच की आता जर तुम्हाला देखील नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचे असे 2 ते 3 हप्ते मिळालेले नसेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता तुम्हाला देखील हे 2 ते 3 हप्ते आणि जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच 3 ते 4 हप्ते एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। फक्त तुम्हाला हे एक महत्त्वाचं काम करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे। ज्या लाडक्या बहिणींचं हे एक महत्त्वाचं काम अधुरं असेल त्या लाडक्या बहिणींनी ते लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाकावे, जेणेकरून त्यांना देखील मागील 2 ते 3 थकवीत हप्ते पूर्णपणे त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। जेणेकरून तुम्हाला हे काम केल्याच्या नंतर देखील ते मागील थकवीत हप्ते मिळून जाईल आणि जानेवारी महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे जमा देखील होण्यास सुरुवात देखील होईल। तर चला ते एक महत्त्वाचं काम बघू आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। किती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार, कोणकोणत्या जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना आता जानेवारी महिन्याची प्रतीक्षा करायची कुठली गरज, कुठली अडचण देखील राहिलेली नाही। आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुमची देखील आता एक मोठी या ठिकाणी चिंतेची बातमी आलेली, तुम्हाला देखील आता एक चिंता वाचलेली असेल की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार, जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार अशी प्रतीक्षा देखील तुम्ही पण करत असाल तर तुमच्यासाठी देखील हा व्हिडिओ एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आला असून आता जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप देखील चालू करण्यामध्ये येणार असून हा फक्त आता तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम देखील करणार आहे। कारण की आता हा लाडक्या बहिणींचा जानेवारी महिन्याचा हप्ता 2 टप्प्यामध्ये वाटप करण्यामध्ये येणार असून आता तुम्हाला देखील या ठिकाणी फक्त आता या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनाच दिलासा देऊन जाणार आहे। तर चला कोणते असणार आहे ते महत्त्वाचे 12 महत्त्वाचे जिल्हे, ज्या 12 महत्त्वाचे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळणार आहे। तर चला ते महत्त्वाचे आपण 12 जिल्हे देखील बघणार, ज्या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता कुठली अडचण, कुठली बाधा राहिली नसून आता त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचे मार्ग पूर्णपणे मोकळे झालेले आहेत। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्णपणे काळजीपूर्वक, लक्षपूर्वक जाणून घेऊ की कोणतं महत्त्वाचं काम केल्याने लाडक्या बहिणींना देखील आता थकवीचे हप्ते पूर्णपणे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ते सविस्तर काम देखील तुम्हाला पूर्णपणे करायचे आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते महत्त्वाचं असलेलं काम सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावं लागेल आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर तुम्हाला देखील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार। तर जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर लगेच लवकरात लवकर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका। तर चला लाडक्या बहिणींना आनंदी करण्यामध्ये आलेलं आहे। आता जानेवारी महिन्याचा हप्ता देखील फक्त ह्याच महिलांना मिळणार आहे, म्हणजेच आजपासून आता या महिलांना, या जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा मेसेज देखील मिळू शकतो। काहींना आता मिळणार, काहींना संध्याकाळी मिळणार, काहींना उद्या मिळणार। तर चला कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता पूर्णपणे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यामध्ये येणार आहे, कोणकोणत्या महिलांना देखील पात्र करण्यात आलेलं आहे, सविस्तरपणे आपण ते जिल्हे देखील बघणार आहोत। आता या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आला, तुमच्या जिल्ह्याचं नाव जर आलं तर तुम्ही देखील आनंदी व्हा, कारण की आता तुम्हाला देखील हा हप्ता मिळण्यामध्ये येणार असून तुम्हाला देखील जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार। त्याचबरोबर जर तुमचे देखील 2 ते 3 हप्ते थकवीत असेल, 2 ते 3 हप्ते बाकी असेल तर तुम्ही देखील एक महत्त्वाचं काम करून टाका, नक्की तुम्हाला देखील लाभ मिळेल लाडकी बहीण योजनेचा। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असलेले 12 महत्त्वाचे जिल्हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। ज्या 12 महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासाच मिळणार असून आता त्या ठिकाणच्या लाडक्या बहिणींना आता एक मोठा दिलासाच देण्याचं काम देखील चालू करण्यामध्ये येणार असून आता या
लाडक्या बहिणींना देखील पूर्णपणे हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. तर चला ते 12 महत्त्वाचे जिल्हे देखील आपण बघू. त्यानंतर ते एक महत्त्वाचं काम देखील आपण बघणार. जे एक काम महत्त्वाचं जर तुम्ही केलं तर तुम्हाला देखील मागील थकीत हप्ते पूर्णपणे मिळण्याचे या ठिकाणी चान्सेस वाढणार आहे. तर चला पहिला महत्त्वाचा जिल्हा जालना जिल्हा. जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल, जालना जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. कारण की आता जालना जिल्ह्यातील महिलांना देखील हा हप्ता टाकण्यामध्ये येणार असून जालना जिल्ह्यातील महिलांना देखील आता मोठा दिलासा मिळणार आहे. बीड जिल्हा. आता जर तुम्ही देखील बीड जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल, बीड जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. कारण की आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील हा हप्ता टाकण्यामध्ये येणार असून बीड जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या महिलांना आली या मोठी आनंदाची बातमी. फक्त ज्या महिलांना मागील हप्ते येत नसेल, मागील हप्ते थकवीत असेल जानेवारी महिन्याच्या अगोदरचे, तर त्यांना ते मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. फक्त त्यांनी एक महत्त्वाचं काम देखील पूर्ण करून टाकणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे. समोरचा आपला जिल्हा संभाजीनगर जिल्हा. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर आली तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला देखील अडचण देखील राहिली नसून तुम्ही देखील आता अडचण करू नका. कारण की आता चिंता करायची गरज लाडक्या बहिणींना राहिली नसेल. जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर आता संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना देखील पूर्णपणे हप्ता टाकण्यामध्ये येणार असून आता जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणारच. त्याचबरोबर मागील हप्ते देखील लाडक्या बहिणींना टाकण्यामध्ये येणार आहे. फक्त त्यांनी एक महत्त्वाचं काम देखील करणं गरजेचे या ठिकाणी ठरणार आहे. समोरचा आपला जिल्हा नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आली या मोठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणी थेट नाचणार असून त्यांना देखील आता जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणारच. त्याचबरोबर ज्यांचे मागील थकीत हप्ते बाकी आहे तेही त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, वर्धा जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. फक्त एक महत्त्वाचं काम देखील नक्की तुम्ही करा. वर्धा जिल्ह्यातील महिलांना देखील एक मोठा दिलासाच मिळणार आहे. परभणी जिल्हा. जर आता तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील पात्र लाडकी बहीण योजनेच्या महिला ठरत असाल, परभणी जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. परभणी जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता फक्त त्यांनी एक महत्त्वाचं काम करून टाका. ज्या महिलांचे हप्ते थकवीत आहे त्यांच्यासाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी. त्यांना थकवीत हप्ते मिळणार. फक्त त्यांनी एक महत्त्वाचं काम करणं गरजेचे ठरणार आहे. ज्या महिलांचे काम महत्त्वाचं काम अधुरं असतील त्यांनी लवकरात लवकर ते पूर्ण नक्की करून टाका. जेणेकरून त्यांना देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे मिळण्याचे पूर्णपणे मार्ग मोकळे होतील. ते एक महत्त्वाचं काम म्हणजे e-KYC. आता ज्या महिलांची e-KYC बाकी आहे त्या महिलांनी लवकरात लवकर e-KYC करून टाका. जेणेकरून त्यांचे देखील खात्यामध्ये पैसे जमा होण्याचे मार्ग पूर्णपणे मोकळे होतील आणि त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचे थकीत हप्ते मिळण्याचे चान्सेस देखील वाढणार. आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तर कमेंट नक्की करा व्हिडिओ कसा